नमस्कार, आरती किचनमध्ये आपलं स्वागत आहे। तर मी आज मुलांच्या आवडीचा आणि प्रवासात घेऊन जाण्याचा कुरकुरीत असा पदार्थ बनवणार आहे। तर यासाठी मी इथे 1 कप भरून गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, बेसन पीठ घेतलेलं आहे अर्धा कप, रवा घेतलेला आहे 2 चमचे, ओवा घेतलेला आहे अर्धा चमचा। हे सर्व पिठामध्ये टाकून घ्यायचे। चिली फ्लेक्स घेतलेला आहे अर्धा चमचा, 2 चमचे तेल टाकायचे, हळद टाकायची चिमूटभर। तर मिक्स करून घ्यायचे। पीठ आता एकदम छान असं मिक्स झालेलं आहे। तर मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटण तयार करायचे। 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, थोडीशी कोथिंबीर घ्यायची, 2-4 लसूण पाकळ्या घ्यायच्या, तर चवीनुसार मीठ टाकायचे। थोडंसं पाणी घालून एकदम बारीक अशी पेस्ट बनवून घ्यायची। तर इथे मी 2 चमचे पाणी टाकलेलं आहे, एकदम बारीक अशी पेस्ट बनवून घ्यायची। तर ते एकदम बारीक अशी पेस्ट तयार झालेली आहे। तर सर्व भांडं पुसून घ्यायचे हाताने आणि थोडं याच भांड्यामध्ये पाणी टाकून पीठ मळून घ्यायचे। तर आता घट्टसर असं पीठ मळून घ्यायचंय। थोडं थोडं पाणी घालून एकदम छान असं पीठ मळून घ्यायचंय। तर आता एकदम घट्ट असं पीठ मळून तयार झालेलं आहे, 5 ते 10। आता पीठ मळून तयार झालेलं आहे। तर छोटासा उंडा 1 चपातीच्या आकाराचा बाजूला काढून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने गोल आकारामध्ये गोल करून घ्यायचा आणि पिठात दोन्ही बाजूला पीठ लावून घ्यायचे आणि एकदम पातळ असं बेलण्याने लाटून घ्यायचे। तर मी इथं पापडाचं बेलन वापरलेलं आहे, लवकर लाटता येतं आणि मोठी पोळी लवकर बनते पापडाच्या बेलण्यामुळे। तर याला गोल आकार देण्यासाठी अशा पद्धतीचं टोपण घेतलेलं आहे मी। तर अशाच पद्धतीने सर्व पोळ्या मी बनवून घेतलेल्या आहेत। तर याच्यावर असं 4 ते 5 अशा पद्धतीने ठेवून द्यायचे आहेत आणि कट करून घ्यायच्यात। तर 4 भागामध्ये कट करून घेतलेला आहे, बघू शकता। तर आता एक बाजूला काढून तळून घ्यायचे। तर तयार झालेला आहे कुरकुरीत असा नाश्ता। तर मी आता हे तळून घेणार आहे। यासाठी गॅसवर कढई ठेवलेली आहे, तेल टाकायचे गरम होण्यासाठी। तेल गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये आता एक सोडून द्यायचे तळण्यासाठी। मध्यम गॅसवर एकदम छान असं कुरकुरीत तळून घ्यायचे। तर अशाच पद्धतीने सर्व कुरकुरीत पापड तयार करून घेतलेले आहेत मी। याला साहित्य टाकायचे वरचे पापडावर। तर बेडगी मिरची पावडर टाकलेला आहे अर्धा चमचा, टोमॅटो पावडर टाकायचे अर्धा चमचा, जिरे पावडर टाकायचे थोडंसं, अर्धा चमचा काळं मीठ टाकायचे। ते सर्व मिक्स करून घ्यायचे। तयार झालेला आहे एकदम खमंग असा कुरकुरीत नाश्ता। माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।